हाय, श्रावण महिन्यामध्ये आपण बघणार आहोत व्हेज बोंबील फ्राय रेसिपी. हे आहेत अरबी. हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. याला आपण वॉश करून घ्यायचं. कुकरमध्ये आपण ह्याला बॉईल करणार आहोत शिट्टी मारून. ह्या अरब्यांमुळे घशाला खाज येते म्हणून आपण कोकम टाकणार आहोत. 4-5 शिट्ट्या मारून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग वाफून झाला की त्याला काढून घ्यायचं. त्याला मस्त त्याची स्किन काढायची छान प्रकारे. अशा प्रकारे मी दाखवते तशी स्किन काढून झाल्यानंतर हे थोडेसे ना असे चिकट असतात म्हणून आपण ह्याला छान वॉश करून घेणार आहोत. वॉश करून झाल्यानंतर आपण ह्याला थोडंसं चेपायचं आहे, थोडं स्मॅश करायचं. एकदम नाही, थोडंसं आकार येण्यासाठी की पूर्ण मसाला त्यात केला पाहिजे म्हणून. ह्याच्यानंतर आपण ह्याला मसाले लावणार आहोत. मावऱ्याला लावतो तसं हळद, लाल तिखट, गरम मसाला. सॉरी, मी मीठ दाखवायला विसरली. माझ्याजवळ लिंबू नव्हतं म्हणून मी कोकमचा आघोळ यूज केला आहे. हा मसाला आपण ह्या अरबीला पूर्ण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. पूर्ण कोट करायचं आहे. अर्धा तास हा मसाला आपल्याला अरबीला असाच लावून ठेवायचा आहे. अर्धा तास झाल्याच्यानंतर आपण जे मावऱ्याला कोटसाठी आपण जे मिश्रण लावतो, तांदळाचा पीठ आणि रवा, त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि मीठ, ते सगळं टाकून आपण त्याला कोट करणार आहोत. मस्त मीडियम फ्लेमवरती सगळ्या अरब्यांना कोट करून आपण मीडियम फ्लेमवरती त्यांना फ्राय करणार आहोत. दोन्ही साईडने मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे. थोडंसं क्रिस्पी होऊन द्यायचं की जेणेकरून ते मावऱ्यासारखे जे बोंबील असतात तसे ते मस्त क्रिस्पी लागतील. दोन्ही साईडनी फ्राय करून झाल्याच्या नंतर हे खायला ॲज इट इज बोंबीलसारखे लागतात. श्रावणामध्ये तुम्ही ही व्हेज बोंबील फ्राय रेसिपी नक्की ट्राय करा. खूप यमी लागते, खूप छान लागते आणि ट्राय करून झाल्यावरती कशी लागते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.